हेलो फ्रेंड्स, गुड मॉर्निंग. वेलकम टू आज स्पोकन इंग्लिश अकॅडमी. मी आरती बाकी एक नवीन व्हिडिओ घेऊन तुमच्या समोर आले. आज आपण बोलणार आहे फ्युचर परफेक्ट टेन्स. लास्ट व्हिडिओमध्ये आपण पास्ट परफेक्ट टेन्सेस बघितलेले आहेत. आता आपण बोलणार आहे फ्युचर परफेक्ट टेन्स. परफेक्ट आहे क्रिया कशामध्ये तर फ्युचरमध्ये. सो इट इज कॉल्ड एज अ पूर्ण भविष्यकाळ. क्रिया भविष्यकाळामध्ये पूर्ण झालेली आहे. कधी तर एका पर्टिक्युलर टाइमला. हे सांगण्यासाठी आपण याचा वापर करतो. स्ट्रक्चर आहे सब्जेक्ट प्लस शॅल हॅव किंवा विल हॅव. टू हॅव हे भविष्यकाळी रूप आहे. शॅल हॅव विल हॅव. परफेक्ट टेन्स असल्यामुळे क्रियापदाचा तिसरं रूप म्हणजे वर्ब पास्ट पार्टिसिपल घ्यायचा आहे. रिक्वायरमेंट प्रमाणे वाक्यामध्ये ऑब्जेक्ट किंवा कॉम्प्लिमेंट येणार आहे आणि क्रिया कधी पूर्ण झाली असेल हे सांगण्यासाठी टाइप येणं खूप गरजेचं आहे. पण हे सगळे आपले प्लॅनिंग असणार आहे. एक गोष्ट ठरवलेली असणार आहे आणि ती आपण टाइमनुसारच ठरवतो. त्यामुळे तिला टाइम येणे गरजेचं आहे. केलो असेल, आला असेल या अर्थाने. मी केलो असेल, तो केला असेल, आम्ही केलो असू, ते केले असतील या अर्थाने. जसं तुमचा सब्जेक्ट चेंज होतो त्याप्रमाणे मराठीमध्ये मीनिंग चेंज होणार आहे. हे ऑलरेडी आपण शॅल बी विल बी शॅल हॅव विल हॅवच्याच बघितलेलाच आहे. शॅल हॅव विल हॅवचा अर्थ आहे असेल, असेल, असू किंवा असतील. आणि क्रियापदाचं तिसरं जे रूप आहे त्याचा अर्थ होतो केलो या अर्थाने. जसं की आला असेल, गेला असेल, बसला असेल, सांगितला असेल, विचारला असेल, बटन दाबलं असेल, पोहोचला असेल, ह्या सगळ्या गोष्टी आपण सांगणार आहे फ्युचर परफेक्ट मध्ये. पण ते कधी एका टाइमला. जसं की तो उद्या पोहोचला असेल, तो या वेळेपर्यंत पोहोचला असेल या अर्थाने टाइम यूज करणं गरजेचं आहे. सम एक्झाम्पल्स मी दिलेले आहेत ते बघूया. शीतल विल हॅव लर्न कार ड्रायव्हिंग बाय दिस मंथ एंड. या महिना अखेरपर्यंत शीतल कार ड्रायव्हिंग शिकली असेल. म्हणजे कार ड्रायव्हिंगचा जो कोर्स आहे तो मंथ एंडला संपणार आहे. म्हणजे तोपर्यंत तिचं कार शिकणं काय असणार आहे संपलेला असणार आहे या अर्थाने. आय शॅल हॅव लेफ्ट द मीटिंग रूम टिल यू कम. तू येईपर्यंत मी मीटिंग रूम सोडली असेल. म्हणजेच मी मीटिंग रूम मधून निघाली असेल. वी शॅल हॅव रीच्ड द स्टेशन अराउंड 10 AM. सकाळी 10 वाजेपर्यंत आम्ही स्टेशनला पोहोचलो असू. द केटरर्स विल हॅव अरेंज्ड द फूड ऑन टेबल बिफोर पार्टी टाइम. पार्टी टाइमच्या अगोदर केटरर्सनी टेबलवर फूड अरेंज केलं असेल. अरेंज करण्याची क्रिया पूर्ण झाली असेल. स्टुडंट्स विल हॅव रिवाइज्ड द इम्पॉर्टंट नोट्स बिफोर एक्झाम. एक्झामच्या अगोदर विद्यार्थ्यांनी महत्त्वाचे नोट्सची रिव्हिजन केली असेल. आणि इंडिया विल हॅव डेव्हलप्ड इट्स ओन ॲप्स टिल 2030. 2030 पर्यंत भारताने स्वतःचे ॲप डेव्हलप केले असतील. डेव्हलप करण्याची क्रिया पूर्ण झाली असेल, रिव्हिजनची क्रिया पूर्ण झाली असेल, अरेंजमेंटची क्रिया पूर्ण झाली असेल, पोहोचण्याची क्रिया पूर्ण झाली असेल, निघण्याची क्रिया पूर्ण झाली असेल आणि शिकण्याची क्रिया पूर्ण झाली असेल. कधी तर भविष्यकाळामध्ये. त्यामुळे शॅल हॅव विल हॅव वापरलेला आहे. इवन तुम्ही काय आता मेन्शन केलेलं बघत असाल तर टाइम मेन्शन केलेला आहे. कधी मंथ एंड पर्यंत, तू येईपर्यंत, सकाळी 10 पर्यंत, पार्टी टाइम पर्यंत, परीक्षेपर्यंत आणि 2030 पर्यंत. कंपल्सरी टाइम हे यूज करायचं आहे ॲज इट इज अ फ्युचर टेन्स. भविष्यकाळ असल्यामुळे. दुसरी गोष्ट ही क्रिया पूर्ण होण्याचे चान्सेस कधी होणार आहे जेव्हा तुम्ही त्याचं प्लॅनिंग केलेलं आहे. आणि प्लॅनिंग तुम्ही टाइम ठरवूनच करता की हां सोमवारपर्यंत मी तिथं पोहोचायला पाहिजे. सोमवार हे तुम्ही डेडलाईन दिलेली आहे. जसं की पुढच्या वर्षापर्यंत मी घर बांधलं असेल किंवा 2 वर्षापर्यंत मी पुण्याला शिफ्ट झालो असेल किंवा भारताने नवीन फॉरेस्ट म्हणजे जंगल तयार केले असेल. कधीपर्यंत डेडलाईन दिली की 2 वर्षाच्या आत. 2 वर्षाच्या आत भारताने नवीन जंगल तयार केलेली असतील. तयार करण्याची क्रिया, पोहोचण्याची क्रिया जी आहे एका पर्टिक्युलर टाइमला होणं गरजेचं आहे. सो फ्युचर परफेक्ट टेन्स मध्ये आपण वापरलेलं आहे शॅल हॅव विल हॅव हेल्पिंग वर्ब म्हणून. आणि त्यासमोर वापरलेले क्रियापदाचं तिसरं रूप. एक वचन, अनेक वचन ह्याच्यामध्ये काही येत नाही. तर आय आणि वी हे जे 2 प्रोनाउन्स आहेत फर्स्ट पर्सन सिंग्युलर आणि फर्स्ट पर्सन प्लुरल ह्याच्यासमोरच आपण शॅल वापरतो. आणि बाकी सगळ्यांसमोर पण ते एकवचनी नाम असतील, एकवचनी प्रोनाउन असतील, अनेक वचनी नाम असतील आणि अनेक वचनी प्रोनाउन जरी असतील तरी आपण इथं विल हे यूज करणार आहे. जसं की तुम्ही इथं बघत असाल आय शॅल हॅव वापरलेला आहे, वी शॅल हॅव वापरले. पण तेच शीतलच्या समोर, केटरर्सच्या समोर, स्टुडंटच्या समोर आणि इंडियाच्या समोर विल हॅव वापरलेला आहे. इंडिया एक वचन आहे, शीतल एक वचन आहे,
तरीही विल वापरलेला आहे. केटरर्स अनेक वचन आहे, स्टुडंट्स अनेक वचन आहे, तरीही विल वापरलेला आहे, कारण तिथं आय आणि वी नाहीये. पर्टिक्युलरली आय आणि वी हे दोन शब्द दिसले तरच आपल्याला शॅल हे हेल्पिंग वर्ब यूज करायचा आहे. अदरवाइज सगळ्यांसमोर आपल्याला विल हेच हेल्पिंग वर्ब यूज करायचं आहे. मग ते फक्त विल असू शकतं, मग ते विल बी असू शकतं, किंवा विल हॅव सुद्धा असू शकतं. ज्या टेन्स प्रमाणे रिक्वायरमेंट आहे त्याप्रमाणे विलच्या सोबतचा जो येणारा हेल्पिंग वर्ब आहे तो ऍड होणार आहे. अदरवाइज शॅल आणि विल जरी लक्षात ठेवलं तरी पुष्कळ आहे. आय वी असलं की शॅल आणि बाकी सगळ्यांसमोर विल. सो दिस इज फॉर टुडे. फ्युचर परफेक्ट टेन्स आहे. टेन्सेस मधला हा आपला आय थिंक 9वा टेन्स चालू आहे. प्रत्येक अगोदर झालेल्या पण टेन्सेसची रिव्हिजन करा आणि जे नवीन नवीन शिकत आहोत ते सुद्धा तुम्हाला दररोज अभ्यास करायचाच आहे. सो दिस इज फॉर टुडे. थँक्यू.